मी किशोर बेलसरे 9 न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बघत आहात नाशिकचा महासंग्राम, 9 न्यूजचा महासंग्राम जो आम्ही दर निवडणुकीत करतो. आपली ही निवडणुकीची सुरुवात झालेली आहे आणि नुकतंच उद्घाटन आपल्याला लाभलेले आजचे महाराष्ट्राचे बुलंद तोफ म्हटलेले आणि नाशिकचा जो विकास खराखुरा असावा असे प्रत्येकाने ओळखणारे विकास पुरुष आपल्याला लाभले आहेत. माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ. नमस्कार साहेब. नमस्कार. प्रथमतः आपण एवढ्या दिवसापासून जो सर्व ठिकाणी आपण दौरा करत आहात, गेल्या तिकीट जाहीर झाल्यापासून त्याच्या आधीपासून मला वाटतं 15 दिवसापासून, काय वाटतं एकदा एकंदरीत फिरताना काय लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत किंवा झालेल्या आहेत की अपेक्षा किंवा बाकी आहेत त्या अशा काही? खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा जी आहे 10 जानेवारीला सुरू झाली आणि त्याच्यानंतर सुमारे 1.5 महिना आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. त्याच्यामध्ये मी 90 ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाहीर सभा घेतल्या आणि या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड गर्दी होती. 25,000 50,000पासून लाखापर्यंत. आणि त्याच्यानंतर आम्ही लोकांशी बोलायचो. म्हणजे एक तर तो रिस्पॉन्स तो ज्या मीटिंगमध्ये जाहीर सभेमध्ये मिळायचा तो फार आशादायक आणि हिंमत वाढवणारा असा होता. म्हणजे पूर्वी जो होता 2014ला मोदी साहेब म्हणायचे अच्छे दिन, लोक म्हणायचे आएंगे. आता तसं काहीच नाही, लोक हसतात. आपण बोललो अच्छे दिन तर लोक हसायला सुरुवात करतात, टिंगलच उडवतात त्या घोषणेची. याचा अर्थ असा आहे की ती घोषणा पूर्णपणे एक चुनावी जुमला होता. त्याच्यामध्ये काही अर्थ नव्हता, पण लोकांना एक आमिष गाजर दाखवलं गेलं. आणि अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मग अर्थातच मग येतात की त्यांनी सांगितलं होतं 2 कोटी लोकांना आम्ही दरवर्षी नोकऱ्या देऊ. झालं काय की 2 कोटी लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत वर्षाला. CMIचा रिपोर्ट एक 15 दिवसापूर्वी आला. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे होत्या त्या नोकऱ्या गेल्या. नोटबंदी केली त्यावेळेला त्यांनी असंच सांगितलं की काळा पैसा मला शोधायचा आहे, जमा करायचा आहे. आणि दहशतवादी जे आहेत, आतंकवादी, त्यांच्याकडे हा काळा पैसा खूप आहे आणि त्याच्यामुळे दहशतवादी हल्ले या देशावर होतात, तर ते मला थांबवायचं. लोकांच्या पुढे स्पष्ट झालेलं आहे की हे नोटबंदी केल्यानंतर 100-150 लोक तर ते पैसे बदलण्यासाठी लाईनीत उभे राहिले त्या बँकेच्या. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण किशोर मला एक सांगायचं, हे तर मोजलेले आहेत लोकांनी, पण न मोजलेले असे आहेत की ज्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं परंतु त्यांच्या हातात असलेले पैसे हे प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कागज का तुकडा बन जाएंगे. म्हणजे 500 रुपये आणि 1000 रुपयाची नोट, ते कागदाचे तुकडे होते. त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं. ॲडमिशन मिळालं, बाहेरून पैसे औषधं आणायची, पैसे नव्हते हातामध्ये, कागजचे तुकडे. ऑपरेशन करायचे हॉस्पिटलमध्ये, पैसे भरा, कागजचे तुकडे. म्हणजे अशामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले. 1 कोटी लोकांचा धंदा, छोटे छोटे धंदे, रांगाच लागायच्या तेव्हा त्या धंदे तर बंदच पडले. म्हणजे जे 2, 4, 5 लोक काम करत होते ते 1 कोटी धंदे बंद पडले. या सगळ्यांचा परिणाम असा झाला, एक दुष्ट चक्र असं, विष सर्कल असं झालं की त्यामुळं धंदे या देशातले पूर्णपणे धंदे बसले. बिल्डरचा व्यवसाय जो आहे तो बसला. बिल्डरच्या व्यवसायामध्ये खरं म्हणजे शेतीच्या व्यवसायानंतर बिल्डरचा व्यवसाय जो आहे, कन्स्ट्रक्शन, हे आपल्या देशातला सगळ्यात मोठा उद्योग आहे. आणि त्या एका उद्योगावर, शेतीचा महाउद्योग मोठा उद्योग आहे, पण कन्स्ट्रक्शन जो आहे, म्हणजे मग रस्ते कन्स्ट्रक्शन म्हटलं, नाशिकचे कन्स्ट्रक्शन जे तुमचं नेहमीच बिल्डिंग वगैरे अमुक तमुक, तिथे किती लोक काम करत असतात. कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर तिथे गवंडे असणार, सुतार असणार, प्लंबर असणार, अनेक लोक, स्वीपर्स असणार, सगळे असणार.
आणि ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर तिथे नोकरीला पण खूप लोक लागतात. मग लिफ्टमन लागणार आहे तिथे नोकरीला, कोणीतरी धोबी आहे तो बिचारा तिथे काम करणार आहे, चौकीदार सुद्धा जे आहे तिथे काम खरा चौकीदार खरा चौकीदार सध्या चौकीदार तो पण बिचारा जो आहे त्या दरवाजावर नोकरी करणार आहे. तर ते सगळं थांबलं ना. आणि आता पहा ना, आता DS कुलकर्णी सारखे जे आहेत मोठे मोठे बिल्डर्स जे आहेत ते हे सगळा धंदा जो भाव डाऊन झाल्यामुळे अडचणीत आले आणि ते जेलमध्ये गेले बिचारे या वयामध्ये. गेल्या तर हे सगळ्यांचं झालं, शेतकऱ्यांचं झालं, सगळ्यांचं झालं. 2 लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांनी सांगितलं 1.5 पट आम्ही तुम्हाला पैसे जे आहेत देऊ, ते दिले नाहीत. अनेक आणखीन कारण आहेत. OBCच्या संदर्भामध्ये OBCच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या गेल्या नाहीत. आदिवासी लोकांचे जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये वकील दिला नाही, मग केस आदिवासींच्या विरुद्ध केली आणि 20 लाख लोकांना या देशातल्या विस्थापित होतात की अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यातले 18 ते 20 हजार या नाशिक जिल्ह्यातले आणि आजूबाजू. तर हा सगळा जो आहे ना उद्वेग, राग, द्वेष हा त्या सभांमधून दिसत होता आम्हाला. म्हणजे एकंदरीत मोठं कारण तुम्ही म्हटले की नोटबंदी सर्वात मोठं कारण की लोकांना बेरोजगारीला नोटबंदी अयशस्वी झाल्यामुळं साहजिकच धंदे जे आहेत आपोआप थंडावले, नवीन धंदे तर आले नाहीत, जुने धंदे बंद झाले आणि हे सगळे बंद झाल्यामुळे नोकऱ्या बंद झाल्या. मी जे विशेष सर्कल म्हणतोय तर ते तसं आहे. एक झालं की एक झालं. शेतकऱ्यांचा आहे, मग तो कांदा व्यापारी असेल, आता तर तो द्राक्षाचा व्यापारी सुद्धा शेतकरी सुद्धा आहे किंवा कांद्याचा शेतकरी आहे. एवढ्या अडचणीत आहेत. टोमॅटोवाले अमुक सगळे अडचणीत आहे, सगळ्यांचे भाव पडले. त्यांच्या हातात पैसा नाही. त्यांना तुम्ही कर्जमाफी जाहीर केली, ती कर्जमाफी जी आहे 10-15% लोकांना झाली असेल, बाकीच्यांना झाली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या हातात पैसा नाही, त्याच्यामुळे ते बाजारात जात नाही काही खरेदी करायला. बाजारात खरेदी केलं नाही तर मग ते मोठ्या कारखान्यातून माल येत नाही, कारखान्यातून माल आला नाही की आपोआपच बेरोजगारी वाढते. पण एक नाशिकचा जो बांधकामचा जो प्रश्न आहे खूप मोठा, कपाट प्रश्न असेल किंवा DP रस्ते, मीटर रस्ते, या खूप दिवसापासून बिल्डर लॉबी त्रासलेली आहे. यावर तुम्ही काय आता आपण उभे आहात? नाही, आता असं आहे की विरोधी पक्षात असल्यानंतर आम्ही काय करू शकतो? आम्ही मोर्चे काढू शकतो, धरणं धरू शकतो, कलेक्टरला सांगू शकतो, कमिशनरला सांगू शकतो, मुख्यमंत्र्याला सांगू शकतो, विधानसभेत परिषदेमध्ये प्रश्न मांडू शकतो आणि ते आम्ही केलं. त्याबरोबर काही गोष्टी तर रेंगाळल्या आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या आहेत की जे सरकारनं ठरवलं किंवा येऊन पालकमंत्र्यांनी जरी ठरवलं की नाही आपल्याला नीट करायला पाहिजे, कपाट बिपाट काय प्रश्न जे आहेत. नाशिकला हा बिल्डर व्यवसायामध्ये कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये सापत्न भावाची वागणूक म्हणजे कशी, जर एका एकरमध्ये उदाहरणार्थ सोपी गोष्ट, पुण्याला जर 40 घरं होणार असतील तर नाशिकला 20च घरं होणार. अशा प्रकारचं जे आहे म्हणजे सर्व महानगरपालिकांना एक कायदा आणि नाशिकला एक कायदा, म्हणजे दत्तक घेतलं खरं तुम्ही आणि वागणूक मात्र जे आहे सापत्न भावाची. ते तुम्ही विकास पुरुष असताना जे म्हटलं जायचं की जे उद्योग जे मोठमोठे आपण जे विकास केले आपल्या काळात, परंतु आता वाटत नाही का की बरेचसे उद्योग इतर ठिकाणी चालले असा आरोप देखील होता. यात काय वाटतं तुम्हाला? नाशिकला सापत्न वागणूक तुम्ही बोलले, असं आहे ना की त्यावेळेला आपण म्हणायचो की मुंबई पुण्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशन इज नाशिक आणि त्याप्रमाणे आपण नाशिक म्हणजे मुंबई, नाशिक, आग्रा, धुळ्यापर्यंतचा रस्ता जो आहे ना मुंबई आग्रा रोड आपण 4 पदरी 6 पदरी केला. त्याच्यावर ब्रिज एवढा मोठा आपण फ्लायओव्हर जो आहे देशातला अशा प्रकारचा उत्तम फ्लायओव्हर आपण बनवला. घाट होता कसाऱ्याचा घाट, तो एकाच्या ऐवजी आपण एकाबरोबर दुसरा घाट आणखीन बनवला, वन वे केले. त्याच्यामुळे 2-3 तासामध्ये मुंबईला जाऊन त्याच दिवशी माणूस परत येतो आहे. हे जे रस्ते जे आहेत, रस्ते पुण्याचा सुद्धा रस्ता आपण बनवला, नाशिक पुणे रस्ता. तर त्र्यंबकेश्वरला आपण 15-20 मिनिटांमध्ये जाऊ शकतो. येवल्याच्या माध्यमातून आपण येवल्याला रस्ता केला, पुढे औरंगाबाद जाऊ शकतो. रिंग रोड आपण जे महत्त्वाचे बनवले की जी खेडेगावं जे आहेत कधीच जे आहेत आपल्याला माहिती पडली नसते, आपण कधी, पण ते आता त्या रिंग रोडमध्ये तिथल्या सुद्धा जमिनीचे भाव वाढले. तिथले सुद्धा जे आहे पर्यटनाच्या बाबतीमध्ये तर नस्तनपूरचं मंदिर असेल किंवा तुमच्या 2300 कोटी रुपये तर फक्त आपण कुंभमेळ्यासाठी खर्च केले.
ज्याच्यामध्ये हे नाशिकचे घाट वगैरे इतर सगळे आहेत. पण त्याच्या अगोदर नस्तनपूरचं मंदिर असेल, कामनाई असेल किंवा सर्व तीर्थ टाकेद असेल, वडांगणी असेल, नाशिकमधल्या अनेक ठिकाणचे जे आहेत, कारण जिथे जिथे लोक जातात त्या पर्यटनाच्या स्थळं आहेत असं समजून आपण तिथे फार सुधारणा केली. या देशातली पहिली फ्युनिक्युलर ट्रॉली हे आपण सप्तशृंगी गडावर नुकतंच मुख्य रोपवे असतात, ते हवेतून जातात इकडून तिकडे 3 मिनिटात खाली. आणि हे जे आहे ही एक प्रकारची आगगाडी आहे की ती अशी सरळ वरती जाते. आगगाडी पहिल्यांदा अशी भारतामध्ये देशामध्ये पहिली, अजून दुसरी झालेली नाही. दुसरा सुद्धा आपला प्रयोग 3 मिनिटात म्हणजे वयोवृद्ध देखील खाली येतो आणि एकदम आनंदात, आणि ते सगळं आजूबाजूचं शांतपणे जे दृश्य परंतु एक इच्छा होती. हे जे सगळं कशासाठी आहे, हे कशासाठी केलं आम्ही, की लोकांनी इथे आल्यानंतर त्यांना आनंद मिळावा. त्यांनी धार्मिक पर्यटनाबरोबरच त्यांना थोडासा लेजर जे टुरिझम जो आहे, बोट क्लब, आपण बोट क्लब केला, सलमान खानने उद्घाटन केलं. त्या बोट क्लबला जागतिक दर्जाचं पहिलं प्राइज मिळालेलं आहे. पहिलं प्राइज 50 बोटी होत्या. दुर्दैवाने आपलं सरकार केलं, आमचं सरकार केलं, त्यांनी सुरूच केला नाही. पण बोटच दिसत नाही आता. आम्ही सुद्धा त्या बोटी ज्या पळून नेल्या, त्यांना करायचे होते, त्यांनी आणायचे होते ना बोटी, त्या मंत्र्यांनीच नेल्या ना. त्यांनी ज्या दुसऱ्या बोटी आणायच्या होत्या तेवढी हिंमत नाही. काय म्हणजे चौकीदार चोर आहे म्हणता म्हणता बोट चोर आहे म्हणायला लागला, ते पाणी चोर आहे असं म्हणायला लागलं. कारण आमचं जे पाणी जे आहे ते गुजरातला घेऊन जायचा प्रयत्न चालला आहे. म्हणजे काय काय चाललेलं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न घेतो मी. जेव्हा लोकांना, जेव्हा आपण कारागृहातून आल्यानंतर लोकांची इच्छा होती, नाशिककरांची, की आजही चर्चा होते निवडणुकीत की स्वतः छगनजी भुजबळ हे पाहिजे होते उमेदवार म्हणून. आपण उमेदवारी नाही घेतली. सर्वात महत्त्वाचं हे काय कारण आहे की लोकांची इच्छा आजही होती, म्हणजे तर एकंदरीत त्यात काय असं आहे की समीर भुजबळ आणि छगन भुजबळ हे काही वेगवेगळे आहेत असं म्हणायचं कारण नाही. जो विकास मी तुम्हाला 5 वर्षाचा सांगितला, त्यावेळेला समीर भुजबळ खासदार होते, मी इथला पालकमंत्री होतो. दोघांच्या सहकार्याने हे सगळं काम झालं. सिन्नर शिर्डी रस्ता समीर भाऊने केंद्रातून पैसे आणले. कलाग्राम जे आहे दिल्ली हाटच्या आपल्या बचत गटांसाठी जे आपण 100 दुकानं काहीतरी तयार केलेली आहेत, ती आपल्याला या जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी केले. 95% काम झालं. त्यांनी फक्त सुरू करायचं असतं होतं. एक चांगला बाजार हाट तिथे तयार झाला असता आणि एक चांगलं म्हणजे आदिवासींपासून सगळ्या वेगवेगळ्या कलाकार असतील, कला असतील, पदार्थ असतील विकण्याचं ते सेंटर होतं. ते आपण तयार केलं, पण यांनी चालू केलं नाही. बोट क्लब चालू केला नाही. तिथला तर रिसॉर्ट आपण चांगला बांधलेला आहे गंगापूर डॅमच्या बाजूला, तो त्यांनी चालू केला नाही. हे आपण परंतु हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी समीर भाऊने केंद्रातून आणलेले बरेचसे पैसे आहेत. पासपोर्ट ऑफिस त्यांनी चाललं. एअरपोर्टच्या बाबतीमध्ये ठाण्याला जावं लागत होतं पासपोर्टला. एअरपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण PWDच्या माध्यमातून केलं. पण ते डिझाईन वगैरे जे आहे ते करणं किंवा त्या एअरपोर्टची अथॉरिटी दिल्लीत जे त्यांचे प्रमुख आहेत 6 महिन्यात आपण उभारलं होतं ते एअरपोर्ट. आम्ही स्वतः बातम्यांना होतो तिथे. आणि तिथे प्रफुल्ल पटेल म्हणाले, अरे यांच्यासारखं तर गोंदियाला सुद्धा एअरपोर्ट नाही असं म्हणाले. तर ह्या एअरपोर्ट आता 1-2 विमानं सुरू केलेली आहेत. 5 वर्षात 2 विमानं उरले. त्याचंही बरं. आता तुम्ही उद्योगधंद्याचं सांगता. आणखी एक उदाहरण तुम्हाला मी देतो ना. मी एका एक्झिबिशनला इकडे गेलो होतो. आपल्या इकडे जे की आहेत क्रीडाळी असतील किंवा काय निमा वगैरे असे जातात. तिथे आपले इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारे फार मोठे कारखाने, कदाचित देशातलं जास्तीत जास्त उत्पादन आपल्या इथे होत असावं. ते म्हणाले, साहेब हे आमचं सगळं एक्सपोर्ट होतो, परंतु याला सर्टिफिकेट लागतं बँगलोर किंवा भोपाळच्या लॅबोरेटरीचं, आणि त्याला 3 महिने जातात. म्हणून आमचा धंदा जो आहे मार खातो, आम्ही अडचणीत येतो. समीर भाऊने दिल्लीमधल्या त्या लोकांना गाठलं, त्या ज्यांची त्या नॅशनल लॅबोरेटरीवाल्यांना त्यांना आणलं. त्यांनी जागा बघितली. शिलापूरला त्यांना जागा पसंत पडली. 100 एकर जागा 1 महिन्याच्या आत मी मंत्रिमंडळातून मंजूर करून घेऊन आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांना जी फाईल जी आहे त्या जागेची सोपवली. 5 वर्ष झाली. 500 कोटी पहिल्या सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट होणार होती, 500 कोटी रुपये.
आणि 5,000 कोटीपर्यंत ते इन्व्हेस्टमेंट वाढणार होते. मला सांगा, हे जर झालं असतं तर साहजिकच तिथे नोकऱ्या मिळाल्या असा एक भाग, आणि त्या संदर्भातील आणखीन काही कारखाने इंडस्ट्रीज वाढले असते, नोकऱ्या मिळाल्या असत्या. परंतु तिथे 5 वर्षात काही केलं नाही. परवाच्या दिवशी नारळ फोडला. म्हणजे आता 5 वर्ष जर नारळ नुसतं फोडायला लागत असेल, जी गोष्ट आम्ही 1 महिन्यात तुम्हाला जमीन परंतु दिली, मग कसं आपल्याला होणार? वाटत नाही की ह्या खासदारांनी 5 वर्षात काही कामं नाही केले. मला तर त्यांनी आता सध्या खूप सूत नारळ फोडले. गेल्या काही दिवसात त्यांनी भरपूर जाहिराती पाहिल्या, पुस्तकं पाहिल्या. असं वाटत नाही का त्यांनी मग काही काम केलं? नाही, त्यांनी 5 वर्षात त्यांनी काही काम चांगलं नाही केलं. त्यांनी चांगलं काम केलंय. सगळं चांगलं काम केलं की आपल्या किराणा मालाचे व्यापारी जे आहेत त्यांचे बरेचसे नारळ खपले. हे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळे एक धंदासुद्धा लोकांना मिळाला. ते सुद्धा काही वाईट नाही ना, ते पण बरं आहे. पण प्रत्यक्ष काम न झाल्यामुळे बेरोजगार वाढले. परंतु आणि त्यांनी नाशिकचं- काम नसतं केलं तर रिपीट त्यांना तिकीट दिले. नाशिकमध्ये रिपीटची सवय नाही अशी नागरिकांचं ते एक इतिहास झालेला आहे नाशिकचा. परंतु तुम्ही म्हणतात काम नाही केलं, परंतु त्यांना ते रिपीट झालेलं तिकीट भाजप असेल. हो, आता ते जे आहे शिवसेनेचं त्यांना काय तिकीट मिळालं, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांना वाटलं की ते अतिशय उत्तम कॅन्डिडेट आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत शिवसेनेत काम करणारे चांगले नेते, ते काही योग्य नाहीत किंवा लोक त्यांना मतं देणार नाहीत, असं काहीतरी विचार केला असेल किंवा तो विचार त्यांच्या मनात भरवला गेला असेल आणि चांगले माणसं कदाचित मागे पडले असतील. चांगले माणसं आता विषय भरपूर आहेत. कोकाटेजीवर, दत्तक नाशिक आणि 2-3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्याशी चर्चा करायचे. मला असं वाटतं की मला त्यांनी दत्तक घेतल्यानंतर मला असं वाटलं होतं की फार मोठी प्रगती नाशिकची होईल. आणि आम्ही जे म्हणत होतो की मुंबई, पुणे आणि नंतर नाशिक, आणि तो जो आहे तो सपोर्ट जो आहे मुख्यमंत्र्यांकडून आणि सरकारकडून नाशिक शहराला मिळेल, नाशिक जिल्ह्याला मिळेल. दुर्दैव असं की त्याच्या अगदी उलट झालं. सापत्न भावाची वागणूक दिली. म्हणजे त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं नसतं तरी चाललं असतं, इतर शहरांबरोबर तरी वागणूक दिली असती, इतर शहरांसारखी तरी चालली असती. इतर शहरांसारखी म्हणजे कशी की नाशिकला समजा आमचे जे उद्योग आहेत त्यांच्या इलेक्ट्रिसिटीचे जे आहेत दर भाव हा एक आहे आणि त्यांच्यापेक्षा कमी दर जे आहेत कालच व्यापाऱ्यांनी आंदोलन केले हे दुसऱ्या शहरांमध्ये आहे. हो, होणार काय आहे की आमचे जे इथले उद्योगपती जे आहेत किंवा इंडस्ट्री जे आहेत ते आपोआपच तिकडे जाणार आहेत. म्हणजे उद्योगाच्या बाबतीत मायक्रोमध्ये जे आहे आता ले ऑफ चालू झाला. आता हो, मायक्रोमध्ये हा आपला ठरवलेला आहे 650 मेगावॉटचा जो आहे एक्सटेन्शन करून तो प्लांट जो आहे आपला एक लहरीचा तो केला ना त्यांनी, तो दुसरीकडे चालणार. म्हणजे ते सुद्धा अडचणीत आलेलं आहे. ह्या राफेलच्या माध्यमातून ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं HALला, मिग फॅक्टरीला आपल्या ओझरला, ते सुद्धा त्यांनी काढून घेतलं. 550 कोटीचं विमान 1650 कोटीला ते आता अंबानीच्या ह्याच्याकडून घेणार आणि इथलं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं. ते सुद्धा अडचणीत आले. BSNL अडचणीत आहेत. असे अनेक नाशिकचे धंदे जे आहे उद्योगधंदे अडचणीत आहेत. आणि याचं कारण कसं म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बिल्डर व्यवसायामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पुणे नागपूरला जर तुम्ही 40 घरं बांधू शकता तेवढ्याच जागेमध्ये इथं 20 घरं होणार. इकडची वीज जे आहेत त्या विजेचे दर जे आहेत इकडच्यापेक्षा तिकडे अर्धे आहेत. अशा अनेक सोयी ज्या आहेत तुम्ही इतरांना देता आणि नाशिकच्या बाबतीमध्ये सरळ लिहितात की सगळ्या महानगरपालिकेंना हा DPR जो आहे बांधकाम व्यवसायाचे नियम लागू होतील नाशिक सोडून, आणि नाशिकसाठी वेगळा टेबल तयार करतात. कशासाठी तुम्ही? नाशिक काय पाकिस्तानात आहे का काय आहे? आणि तुम्ही जे आहे नाशिकची वाट लावली. नाशिकचा जो उद्योग, अहो नाशिक 16वा क्रमांक होता आपल्या जगामध्ये. म्हणजे दत्तक घेतल्यानंतर तो 16वा क्रमांक नाही, तो नंबरच गायब झाला. आमचा नंबरच गायब. माझा विरोध नाही, तुम्ही नागपूरला न्या, सगळं करा ना. पण त्याच्याबरोबर इतर सुद्धा शहरांना जे आहे जे मोठे होतात त्यांना मोठे होऊ द्यात ना. निदान मोठे होण्यासाठी तुम्ही मदत नाही केली तर उत्तम, नाही केली तर निदान अडचणी निर्माण करू नका ना. या वेगवेगळे नियम तुम्ही आम्हाला लावता, वेगवेगळे दर आम्हाला तुम्ही लावता, संकटात पाडता आणि सगळे विषय, आणि तुमचे अधिकारी येतात काही निर्णय घेतात. सिडकोमधली 25,000 घरं पाडून टाका. अरे काय 30-30 वर्षापूर्वीची घरं आहेत, नियमानं जे आहे सिडकोने तुमच्या ताब्यात दिलेलं आहे त्यावेळी ते कन्स्ट्रक्शन पाडून टाका. किती दिवस लोकांना झोपा लागल्या नसतील, जेवण गेलं नसेल, शेवटी काहीही झालं नाही, हायकोर्टामध्ये जावं लागलं. 1 मिनिटाचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं
विड्रॉ दॅट ती ऑर्डर आहे ती का बाहेर मागे घ्या, संपला विषय. त्याच्यावर काही मार्ग काढला असता. आणि काय फार मोठं काम होतं. अशा ते आपलं उल्हासनगर ते एवढं बेकायदेशीर काम होतं. सगळं शेवटी मंत्रिमंडळाने केलंच की नाही कायदेशीर. पण हे तोडून टाका, ते तोडून, म्हणजे नवीन काही व्हायचंच नाही. सगळे जे आहेत आमचे रिकामे प्लॉट्स वगैरे त्याच्यावर सुद्धा 1.25 लाख 1.5 लाख रुपये जे टॅक्स लावले. अरे बाबा ते पैसे देणार कुठून? सगळ्या मोकळ्या जागांना तुम्ही लाखो रुपये लावायला लागले. तर त्याच्यावरच सगळी शक्ती ज्या नाशिककरांची खर्च झाली. उद्योग धंदे वेगळेच राहिले. जा कोर्टामध्ये, जा कलेक्टरकडे, जा मुख्यमंत्री. परंतु कॉन्फिडन्स असा आहे की जी सभा झाली ते आत्ता उद्धव ठाकरे आणि फडणवीस साहेबांची, त्यांनी आमचे नाशिकचे पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी शब्द दिलाय की मी 8च्या 8 सीटं उत्तर महाराष्ट्रातले देणार. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, जनता 8च्या 8 सीटाला मान्यता करेल का त्यांची? हो, 8 नाही 8च्या 8 सीटा येणार नाहीत असं ते म्हणाले असतील कदाचित. कारण परिस्थिती अशीच आहे. आज ज्या वेळेला तुम्ही लोकांमध्ये जातात, ह्या देशातले लोक जे आहेत आणि यांची चाललेली हिटलरशाही दादागिरी जी आहे ती एवढी आहे की सर्वसामान्य लोक स्पष्ट बोलायला, ओपन अप व्हायला घाबरतात, ते गप्प बसतात. पण जेव्हा माहोल तयार होतो त्यावेळेला ते जे आहे उत्स्फूर्तपणे जे आहे बाहेर येतात आणि त्यांच्या विरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात करतात. आणि त्याही पलीकडे काही लोक असे आहेत की ते मतदानाच्या दिवशी यांना यांची जागा दाखवून देणार आणि कळेल यांना की त्यांनी शेतकऱ्यांना कांद्याच्या बाबतीमध्ये कसं रडवलं, द्राक्षाच्या बाबतीत रडवलं, टोमॅटो, भाजी सगळ्या बाबतीमध्ये रडवलं. 12,000 आत्महत्या या जिल्ह्यामध्ये. या लक्षात ठेवा, महाराष्ट्रात पूर्वी आत्महत्या केल्या असतील शेतकऱ्यांनी, पण नाशिक जिल्ह्यात आत्महत्या होत नव्हत्या. एवढे दुर्दैव किती आत्महत्या होत ह्या. परंतु असं म्हटलं जातं, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एक मोदी लाट म्हटलं जातं. हे महत्त्वाचे, कारण आपल्या वेळेस जो झाला अजूनही वाटतंय का तुम्हाला मोदी लाट आहे ती जी ग्रामीण किंवा शहरातले म्हटलं जातं नाही ठीक आहे मोदीजी आज पाकिस्तानला त्यांनी असा धडा शिकवला त्याच्यामुळे असं झालेलं. परंतु एक लाट म्हटलं जातं त्यावर वाटत नाही का विश्वास बसत नाही? एक लक्षात घ्या किशोर, लाट कशाला म्हणतात? लाट अशी येते आणि मग ती लाट जी आहे विरून जाते. तशीच जी आहे गेल्या 5 वर्षामध्ये ही लाट आली, परंतु आता ही लाट संपली. प्रश्न असा आहे, त्यांनी जर चांगलं काम करून ह्या सगळ्या ज्या विषयामध्ये त्यांना यश मिळालं असतं तर त्यांनी हे काम केलं नसतं. सैनिकांच्या आड लपण्याचं काम हे करत आहेत. याच्यापूर्वी हे सैन्य काय आता निर्माण झालेलं नाही. 47 पासून जे आहे 1947 पासून पाकिस्तानला त्यावेळेला सुद्धा आपण लढलो. 1965ला लाहोरपर्यंत जे आहे आपलं सैन्य पोचलेलं होतं. 1971ला एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले होते. 99,000 सैनिकांना पाकिस्तानी सैनिकांना इंदिरा गांधीने अटक केली होती. ते त्यांना परत ताबडतोब देऊन टाकले. प्रश्न असा आहे की आता हे जे आहेत, माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की नोटबंदी केल्यामुळे एवढा फायदा लोकांचा झालेला आहे, एवढा काळा पैसा आलेला आहे, आतंकवाद थांबलेला आहे, म्हणून मला मतं द्या. तुम्ही सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांना मी भरपूर आता पैसे मिळेल अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत, आत्महत्या कमी झालेल्या आहेत, शेतकरी खुशी आहेत, म्हणून मला मतदान करा. तुम्ही सांगितलं पाहिजे की मी 5 वर्षामध्ये 10 कोटी, वर्षाला 2 कोटीप्रमाणे बेरोजगार लोकांना रोजगार दिलेत, म्हणून मला मत द्या. तुम्ही हे सगळं सांगितलं. तुम्ही हे सांगितलं मुद्दा आहे की फक्त आर्मी एक विषय सोडला. नाही, प्रश्न असा हा मुद्दा आर्मी हा मुद्दा होऊ शकत नाही. ते काय लढायला गेले नाही. तो प्रश्न असा आहे की मुद्दे त्यांनी निर्णय घेतलेले मुद्दे हे आहेत. नोटबंदी, GST, त्यांनी सांगा GST सक्सेसफुल झालेले आहे, काय आम्हाला मत, पण बेरोजगारी गेली नाही. GST मध्ये लोक रडतात, शेतकरी हैराण झालेले आहेत, उद्योग धंदे ठप्प झालेले आहेत. GDP पण जो आहे तो सांगतात तो पण आपला कमी झालेला आहे पूर्वीपेक्षा. सगळ्या आपलं 51 लाख कोटी कर्ज, 51 लाख कोटी रुपयाचं कर्ज 70 सालामध्ये झालं आणि यांच्या 5 वर्षामध्ये ते 31 लाख कोटीनं वाढलं. म्हणजे 70 सालामध्ये किती झालं आणि आता 5 वर्षामध्ये किती होत आहे. म्हणजे अशा रीतीने त्यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकावर कर्जाचा बोजा वाढवला आणि सगळं काही शांत केलं आहे. मला असं वाटतं हे जे आहे ना बाकीचे हे सगळे आता सगळे त्यांनी घेतलेले निर्णय लोक त्यांच्या प्रचंड विरोधात गेलेले आहेत. म्हणून आता फक्त देशप्रेम आणि हा जो आहे देशप्रेम सगळ्यांच्या मनामध्ये आहे हो.
आणि आतापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानला या देशातील त्या 9 जवानांनी धडा शिकवलेला आहे. आणि ते मिराज अमुक तमुक ही सगळी विमानं जे आहे काँग्रेसच्या राज्यात आपल्याच नाशिकमध्ये जे आहे तयार झालेली आहे. सुखोई बिखोई काय ह्या काही हे काही त्यांचं हे नाही आहे, त्यांनी बनवलेलं नाही आहे. आता परवाच्या दिवशी सांगितलं सॅटेलाईट जो आहे ते मिसाईल पार्ट. अरे पण तो DRDO ही संस्था ज्या आहे, इस्रो या संस्था ज्या आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. भाभांनी त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. पंडित नेहरूंचं विजन, डॉक्टर भाभांचं मिशन आणि नरेंद्र मोदी साहेबांचं फक्त टेलिव्हिजन, दुसरं काही नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी या प्रश्नावर पुढे यावं, सांगावं आम्हाला मतं द्या. त्यांनी सैनिकांच्या पराक्रमाच्या आड लढून लपू नये. आमचे सैनिक हे आत्ताचे नाहीत, पहिल्यापासून जे आहेत गेल्या 50-60 वर्षामध्ये तयार झालेले आहेत, अनेक लढ्या लढलेल्या आहेत आणि देशावर आज नाही ते तुम्हाला माहीत असो नसो, तुम्हाला आठवण असो नसो, ते त्या बॉर्डरवर उभे आहेत मजबूतपणे आणि देशाचं रक्षण करतात. तुम्ही कशाला लढतात? तुम्ही स्वतःच सांगितलं आम्ही चौकीदार आहे. चौकीदारचं काय घेऊन बसले? सध्या त्यांचा मुद्दा आता सर्व निवडणुकीचा चौकीदार ह्या विषयावर. काल पण त्यांनी चौकीदारवर काही भाषणं केले. मला एक सांगा, ठीक आहे चौकीदार आहे ना तुम्ही, एक बघा किशोरजी, चौकीदार आपण आपल्या घरातला माणूस नेमतो का कधी? आता देशाचा चौकीदार हा देशातला पाहिजे ना. त्यांचा म्हणण्याचा अर्थ मी तुमचा चौकीदार आहे, तुमचा सेवक असं त्यांचा. मग राफेलची कागद नेमकी चोरीला कशी काय गेली? चौकीदार तुम्ही एवढ्यात. तो विजय मल्ल्या कसा गेला, नीरव मोदी कसा गेला, चोक्सी कसे गेले, सगळे लाखो कोटी रुपये जे आहे बुडून कसे गेले? आपला चौकीदार हे चौकीदार झोपले होते का? आणि आपल्या इकडे तर अशी काही चोरी झाली तर आपण चौकीदाराला कामावर ठेवू का? नाही ठेवणार. तर हे सगळे जे आहेत चोऱ्या झाल्या, राफेलचे जे कागद चोरीला गेले, हे सगळे लोक पळून गेले, याचा अर्थ चौकीदार झोपलेला होता. आपल्याला चौकीदार बदलायला पाहिजे. मग म्हणजे याचा अर्थ चौकीदार हा वेगळ्या पद्धतीचा आपला धरला आणि त्यांनी जो टाकला की तो जनतेचे चौकीदार म्हणून टाकला होता. जनतेचे कसले चौकीदार हो? एक जण मला भेटले, माझे मित्र, त्याच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं आणि ते लग्न जे कॅन्सल झालं. मी त्यांना म्हटलं अरे बाबा तू पत्रिका देऊन लग्न का कॅन्सल केलं? म्हणलं हे पोरगं जे आहे ते भाजपाच्या नादाला लागलं, पण ते फेसबुकवर लिहिलं मैं चौकीदार हूँ. त्या समोरच्या पार्टीला वाटलं अरे हा तो वॉचमन आहे, लग्न मोडलं ना त्याचं. चौकीदारचा गैरअर्थ देखील म्हणजे गैरफायदा आणि गैरअर्थ देखील होतोय. महत्त्वाचा एक प्रश्न घेतो तुम्हाला. विभाजी, जेव्हा आपण कारागृहातून आले, लोकांची इच्छा असं लक्षात येत होतं की आपण BJP जाऊ शकता किंवा कोणत्या, शक्यतो अशी चर्चा चालायची की भुजबळ साहेब आले की ते BJPत जातील, परंतु एक निष्ठता आपण दाखवली. ह्या मागचं एक कारण मी समजू नाही शकलं. कारण विषय महत्त्वाचा की काल जे राष्ट्रवादी होते ते BJPत, आज BJPवाल्यांना त्यांच्याच लोकांचा सर्वे येत नाही आणि राष्ट्रवादीवाल्यांचा सर्वे त्यांना आवडतो. इकडे जात तिकडे जातात, दिंडोरीची जागा पाहिजे. याचा अर्थ सुजय विखे सारख्यांची दिंडोरी त्यांनी काय सांगितलं की आमचं भाजपच्या आहे, शिवसेना कॅडर पार्टी आहे. कॅडर पार्टी म्हणजे त्यांना कार्यकर्ते नेते, यांनी फक्त कार्यकर्ते तयार केले, नेते तयार झालेच नाही यांच्याकडे. अहो तुम्ही त्यांचे जे आहेत ना उमेदवार काढा, 60-70% उमेदवार हे तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचे सापडतील. म्हणजे तुम्हाला नेते आज सुद्धा तुम्हाला आमच्याकडून न्यावे लागतात. तुमच्याकडे नेते तयार झालेले नाहीत. निवडून येण्या इतपत जे आहे त्या असलेल्या तुमच्याकडे नेत्यांची आज शाश्वती नाही, म्हणून तुम्हाला आमच्याकडून इकडे ते न्यावे लागतात. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचेच त्यांनी आपली पण एक निष्ठता चांगली होती. म्हणजे जी आणि माझं जे आहे मला त्याने सांगितलं अरे एकदा शिवसेना मी 25 वर्ष राहिलो, काही मुद्द्यामुळे मी दूर झालो, काही आयडियॉलॉजीमुळे दूर झालो, पण त्याच्यानंतर 91-92 नंतर मी पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहतो आहे. याचं कारण त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं ठरवलं. आदिवासी असतील, दलित असतील, OBC असतील, ओपन कॅटेगरीमध्ये असतील, शिक्षणाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, उद्योगांच्या बाबतीत, ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, सगळ्या बाबतीमध्ये पवार साहेबांचा हातखंडा धरणारा देशामध्ये तरी मला वाटतं क्वचित कोणतरी सापडेल. एवढी मॅच्युरिटी, एवढा अभ्यास आणि एवढी कष्ट घेण्याची तयारी त्या नेत्याची आहे. आणि त्या नेत्याचा सहवास मला मिळालेला, प्रेम मला मिळालेलं आहे. त्या प्रेमाचा मी धनी आहे आणि त्यासाठी मी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहतो आहे. अनेकांनी वावड्या उडवले, आले आता जातील अरे असे कसं जातील, असे ते अनेक संकट येतात जातात, म्हणून काय सगळं भुजबळ काय पार्टी सोडणार वगैरे वगैरे ते असं शक्य नाही.
नाशिकमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जातो सध्या शहरामध्ये, जी नाशिक लोकसभा, की हेमंत गोडसेंना जर कोकाटे उभे राहिलं तर त्यांचे मतं खातील, आपण पवन पवार जर उभे राहिलं तर आपले मतं खातील, म्हणजे कोण येऊ शकतं हे नाही. परंतु एकंदरीत काय वाटतं, कोकाटे जे पक्ष किंवा उभे राहतात त्याचा आपल्याला काय फायदा होईल का? फायदा तोटा सुरा हो, हे कोकाटे वगैरे काही उभे राहणार नाहीत. हे बंडोबा लवकरच थंडोबा होणार आहे. हे आता एकदा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं, काहीतरी आपला लॉलीपॉप दाखवला का थंड होणार. कशाला तुम्ही एवढा त्रास घेताय? म्हणजे त्याचा परिणाम काही होणार नाही. काय परिणाम होणार ना, त्याचा परिणाम होणार. ते उभे राहिले तरी आमचा विजय निश्चित होणार, ते उभे नाही राहिले तरी आमचा विजय निश्चित आहे. एकंदरीत आपण एक सर्वात महत्त्वाचा विकासाचा राहिला, नाशिककरांना काय विकास करून द्याल किंवा काय अपेक्षा द्याल तुम्ही, का जे तुमच्या पद्धतीने नाशिकमध्ये व्हायचं बाकी होतं, समीरजी भुजबळांना निवडून दिल्यानंतर आपण काय शब्द नाशिककरांना देणार, जो आपल्याला अनुभव आलेला आहे का तो कमी पडतोय नाशिकमध्ये आज? नाही, नाशिकमध्ये विकासाला खूप वाव आहे. विकासाचे आपण जो स्पीड पकडलो त्या स्पीडनं आपल्याला परत जावं लागेल. 100% एअरपोर्ट जे आहेत कार्यक्षम आपल्याला त्याचा उपयोग होईल अशा करा. बोट क्लब बंद वगैरे ते आपल्याला चालू करावे लागतील. उद्योगधंदे कसे बसले ते नीट करावे लागतील. ही जी आपली गंगा जी आहे आपण म्हणतो आहोत गोदावरी नदी, ती खऱ्या अर्थाने आपल्याला साफ करावं लागेल. इथलं पर्यटन वाढवावं लागेल. अनेक शाळा कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, IT पार्क्स आहेत, विशेषतः त्यांना आपल्याला उत्तेजन करावं द्यावं लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत त्यांचे कर्जमाफी जे आहे त्यांना कर्जमाफी खऱ्या अर्थानं देऊन अडचणीत असलेले जे लोक आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांना आर्थिक सहाय्य कसं मिळेल महिन्याच्या महिन्याला, हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. उद्योगधंद्यात वाढ करावी लागेल. आणि नाशिक इज परत एकदा ज्याला आपण म्हणतो हॅपनिंग सिटी, अशी रोज ह्या शहरामध्ये काहीतरी होत आहे, चांगलं होत आहे, लोक सगळे खुशी आहे, आनंद आहे. काय हे सगळं जे आहे दिसलं पाहिजे. हे असं नाही ते अच्छे दिन आता म्हटलं कि क्यों भाई अच्छे दिन लाने वाले थे क्या हुआ? नहीं, अच्छे दिन कुछ होते नहीं, वो महसूस करने की चीज़ होते. असं महसूस काय आहे? अरे लोकांचे पोट पाणी जे आहे सगळं काही जर व्यवस्थित जे उद्योगधंदे असतील तर लोकांना आपोआप जे आहे अच्छे दिनचा जो आहे वाटायला सुरुवात होईल. पण असं एकाला सुद्धा वाटत ते म्हणतात जाऊ द्या बाबा हे लवकर दिन जल्दी जाणे दो काय. आणि खऱ्या अर्थाने एक चांगले दिवस आपल्याला यावं. मला असं वाटतं नाशिकमध्ये करण्यासारखं पर्यटनाच्या बाबतीत खूप करता येण्यासारखं आहे. बिल्डर व्यवसायाच्या बाबतीत खूप करता येण्यासारखं आहे. आपल्या नाशिकमध्ये जे आहेत शेती जी आहे त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे सपोर्ट करून त्या शेतीमालावर प्रयोग शेती जे आहे ते त्याच्यावर वेगवेगळे ते कारखाने आपल्याला इंडस्ट्रीज निर्माण करावे लागेल. त्या शेतमालातून जे आहे इंडस्ट्री तयार करावी लागेल. त्याच्यावर प्रक्रिया शेती उत्पादनाच्या प्रक्रिया करणारे जे आहेत कारखाने आपल्याला नवे लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांना 100% एक दिलासा मिळेल की मी पिकवलेलं आहे त्याला बाजारपेठ नक्की आहे, मला काही अडचण नाही. हे त्यांना करावंच लागेल. आणि त्यांचं मागणं काय फार नसतं, पोट पाणी केलं पाहिजे, पुराणा शाळा कॉलेज शिकले पाहिजे, लग्न पिणं त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे, हे सगळं तेवढंच मागतं. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपलं सगळं पाणी जे आहे गुजरातला जे आहे त्याने MOU करून दिलेला आहे. मांजरपाडा प्रश्न खूप मांजरपाडा त्यांनी थांबवला. मांजरपाडा त्यांनी थांबवला होता. पैसे मी त्यांना 9.5 किलोमीटर बोगदा मी केलेला होता, फक्त अर्धा किलोमीटर राहिला होता. 70 कोटी रुपये मी डिपार्टमेंटमध्ये पाठवलेले होते नाशिकला की सरकार आमचं गेलं तरी तुम्ही काम पूर्ण करा. ते पैसेसुद्धा ते घेऊन गेले. शेवटी मी आता बाहेर जेलच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मी जे आहे ते पूर्ण करून गेलं. आता मांजरपाडा बोगदा जो आहे हे पूर्ण झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये ते पाणी नाशिकला व्हायला लागेल. पण हे फक्त हा एक भाग झाला. असं आणखी प्रचंड मोठं काम त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही हे पाणी गुजरातला MOU करून लिहून देऊ नका, हक्क लिहून देऊ नका. जोपर्यंत आपण आणत नाही ना पाणी, कारण आपल्या जमिनीवरचं पाणी आहे, मध्ये डोंगर आहेत म्हणून पाणी इकडे येत नाही, आपण आणू ते पाणी कसं तरी. पण ते पाणी आता जातंय गुजरातला, जाऊ देत. पण तुम्ही आता जर लिहून दिलं तर आयुष्यामध्ये कधीही नाशिकला मराठवाड्याला पाणी अजिबात जादाचं मिळणार नाही.
त्यामुळे हे पाणी तुम्ही लिहून देऊ नका. पण त्याने ते लिहून दिलं आणि आज आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे सगळे असे MOU वगैरे जे आहेत ना टाळाटाळ फाडून टाकू आणि जसं एक मांजरपाडासारखे 10 मांजरपाडे उभे करू. सगळं पाणी जे आहे नाशिक आणि मराठवाड्यापर्यंत आजही 10-10, 8-8 दिवसांनी येतं, अशी परिस्थिती नाशिकच्या जिल्ह्यात उन्हाळ्यासारख्या ठिकाणी येते. अहो, या नाशिक शहरात 2 वेळा पाणी यायचं, भरपूर येत होतं की नाही? येत होतं. पाणी रस्ते सुद्धा धुवायचे रस्ते. आता एक दिवस पाणी येत आहे तर मारामार झालेली आहे. आणि बाकीचे तर आमच्या इकडे तर येवला आणि त्या तिकडे नांदगाव असेल, मनमाड असेल, अशा अनेक याच्यात सिन्नर असेल, किती पाणी. अहो, प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, चाराच्या छावण्या नाहीत. विकास थांबला. मी बघितलं किंवा आम्ही जेव्हा जायचो येवल्याला फोरवेच्या रस्त्याने जात होतो, 1 तासात पोहोचायचो. पण आता रस्ता असे झाले, वेगवेगळ्या विभागाचे देखील विकास कामं थांबलेले आहेत. हे देखील नाशिकमध्ये दिसत आहेत. आपण बोलून दाखवले की अशा अशा ठिकाणी ज्या योजना राबवल्या गेल्या दत्त नाशिक किंवा आपण ज्या विकासाचे सांगितलेत त्या गोष्टी महत्त्वाच्या. आता नाशिककरांच्या कौल नाशिककरांच्या हातात. एक शेवटचा प्रश्न जाता जाता घेईल. सर्व एंडला येत असताना जेव्हा इलेक्शन शेवटच्या टप्प्यात येतो का सोशल मीडियावर खूप चालू होऊन जातो, अशा वेळेस आपण काय ठेवणार आहे लक्ष? हे खरं आहे, मागच्या वेळेला नरेंद्र मोदींची लाट जी आहे सोशल मीडियाने फार मोठ्या प्रमाणावर वाढवली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं सुद्धा. यावेळेला सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियातले बरेचसे चॅनल जे आहेत हे तिथल्या ज्या त्या NDTVचे जे रवीश कुमार जे एक अँकर आहेत त्यांनी सांगितलं की हे सब गोदी पत्रकार हो गए, मतलब गोदी में बैठ गए सब लोग. तर ते जे सातत्यानं मोदी की गोदी में हे वाक्य त्यांचं. BJP आणि शिवसेना जे वाढणं म्हणजे एका चॅनलने उमेदवार सुद्धा कोणाचे जाहीर झाले नाहीत अजून 10-12 ठिकाणचे. त्यावेळेला अगोदर जाहीर करून टाकलं की BJP शिवसेनेचे एवढे येणार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे एवढे होणार. हे सगळे जे आहेत गोदी पत्रकार आहेत. तर याच्यावरनं जातं की सोशल मीडिया जो आहे जो त्यांनी त्यावेळेला वापरला, हा सोशल मीडियाला आता टक्कर देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आमचे जे रिपब्लिकन बरोबर आमचे ही मुलंसुद्धा पुढे आलेली आहेत. पण मला स्वतःला असं वाटतं की ह्या मीडिया तर लोकांवर परिणाम करतोच, पण 5 वर्षामध्ये झालेला त्रास हा लोक विसरू शकत नाही. लोक विसरू नाही शकत. आणि तो त्रास जे आहे त्याचं उत्तर काढण्यासाठी यावेळेला ते घड्याळावरच मतदान करणार आणि शिवसेना BJPला पराभूत करून हे सरकार बदलणार. बघूया नाशिककरांना काय विकास पाहिजे. त्याकरता आपल्याला 29 तारखेपर्यंत थांबायचं आहे. परंतु विकास हा कोणताही पक्ष किंवा व्यक्ती हा महत्त्वाचा असून नाशिककर कोणाला कौल देतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघूया आपण 23 तारखेनंतर 23 मेलाही आपल्याला रिझल्टद्वारे समजूनच येईल लोकांच्या काय अपेक्षा आणि पुढे काय नाराजी झाली. आपल्यासोबत आज भुजबळ साहेबांनी वेळ दिला आणि वेळात वेळ काढून ते नाशिकच्या 9 न्यूजच्या आमच्या महासंग्राम या सदरात आले. खूप खूप धन्यवाद आपलं पुनश्च आणि आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.